महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथे शुक्रवारी रात्री एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील 4 नागरिकांवर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात धोंडू तांबडे, सनी खेडेकर, मालती पवार यांच्यासह आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे। जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे रेबीज प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने पहाटे 3च्या सुमारास त्यांना 30 किलोमीटर अंतरावरील माणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवावे लागले। त्यामुळे महाड ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। या घटनेची माहिती मिळताच शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांनी महाड ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन अपुऱ्या सुविधा पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली। प्रतिकात्मक आंदोलन म्हणून त्यांनी रुग्णालयाच्या इन्चार्ज डॉक्टरांना कुलूप व चावी भेट देत जर लवकरच सुविधा उपलब्ध केल्या नाहीत तर हेच कुलूप लावून रुग्णालय बंद करू असा इशारा दिला। फक्त रुग्णालयांची इमारती उभारण्यात भर असून प्रत्यक्ष वैद्यकीय अधिकारी, औषध साठा व सेवा पुरवण्याकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। शासनाने तातडीने महाड ट्रॉमा केअरमधील रिक्त पदे भरून अत्यावश्यक औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली। मला सांगा सर, नाही जिथे ते पोलादपूरला गेलेले आहे, आता इथं माहित आहे नाही सर। मी काय म्हणतो, आता ते म्हणतात कुठं स्थिराम आपल्याकडे उपलब्ध नाही, आपण त्याची मागणी केलेली आहे। बरोबर, मान्य आहे मला, आम्हाला मान्य आहे ह्या गोष्टी, पण तरी सुद्धा ते महाडला नसावं किंवा महाडमध्ये महाडच्या ग्रामीण रुग्णालय ते ठेवू नये अशा प्रकारचा काय नियम कायदा काय आहे का? काय असं काय पद्धत काय त्यांचं? नाही, मीटिंग असलं तर मीटिंगची प्रोसिडिंग आहे तुमच्याकडे? मीटिंग मध्ये झालं तर मीटिंगची काय प्रोसिडिंग आहे का त्या मीटिंग मध्ये? असं मला ते सगळं आम्हाला लागणार सगळं सर। बघा मी फोन रेकॉर्ड करतोय, ऑन रेकॉर्ड बोलतोय, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना पाहिजे। नुसते इथं बांधकाम करून काय होत नाहीये, इथं तुमच्याकडून काय मिळत नाही आम्हाला। आम्ही आता टाळा घेऊन आलो, टाळा देतो तुम्हाला लॉक करून, काय उपयोग आहे या गोष्टीचा? इमर्जन्सी बेसिस वरती काय इथं आणलं पाहिजे ना, मग मागणी केली पाहिजे की नाही? सगळे दिलेले होते, मग आता काय पुढचं? म्हणजे आता एक म्हातारी बाई आहे तुझ्या, म्हणजे उपचारच होत नाही हो। ज्या माणसानं इथं आणला आणि इथं घेऊन गेले माणगाव मध्ये, आम्ही चुकीच्या पद्धतीने भांडणार नाही, आम्ही माहिती घेतो। ठीक आहे, मी माहिती घेतो, मला भेटूया लवकरच जरा आपण। ठीक आहे, हे जर का नाही झालं ना आम्ही लावून जाणार ना यापुढे। काय माहितीये का, आम्ही कंटाळलो तुमच्या सगळ्या पण आहे, हे जर तुम्ही नाही केलं त्यापुढे आम्ही लावायला पण तयार। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।